हा ही रेलिंग आहे ना पहिलीच ही तोलारखिंड तोलारखिंडाची. पावसात डेंजर आहे म्हणून मला वाटतं ते लावलेत. त्यासाठी लावलंय. नाही ते काय गरज पूर्ण नव्हती. कातळ स्लिपरी होतं ना. कातळ आहे ना स्लिपरी. हो रे DN ना अशा अशा रस्त्यातून घेऊन जातोय की कधी बघितले नाहीच आहेत, पण एवढे टफ पण आहेत. आणि एवढी टफ प्रॅक्टिस केल्यानंतर रेस तर नक्कीच इझी जाईल, एवढं तर मी सांगू शकतो. खाली रील्समध्ये वगैरे की कोकणकडा काय असतो. सो आता माझ्या समोरच आहे कोकणकडा, बघू शकता. ॲक्च्युली मजा ती खरी पावसातच आहे. आम्ही पावसात पुन्हा येऊ एवढं नक्की. सकाळचे 5:11 झालेत आणि मी आहे आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. गुड मॉर्निंग मित्र, मी रामदास मेसी. माझ्या अल्ट्रा रनर रामदास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आणि जसं की तुम्ही बघितलात मागच्या एक संडे गॅप सोडून आम्ही ट्रेकवरती माहुली फोर्टवर गेलेलो प्रॅक्टिससाठी. सो मी सांगू इच्छितो की आजही मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहोत. आम्ही मावळाघाटी अल्ट्राच्या प्रॅक्टिससाठी आलो आहोत, मी आणि ज्ञानेश्वर तसं पण करतो आहे 100 माईल्स 100 माईल्स आणि माझी 200 माईल्सची प्रॅक्टिस होणार आहे. सो चला तर मग आजचा पूर्ण दिवस आम्ही इथेच थांबणार आहोत, स्टे करणार आहोत. रात्री तर स्टे केला आम्ही इथे आणि फुल डे करून परत रात्री आम्ही इथे गडाच्या टॉपवरती आम्ही स्टे करणार आहोत. चला तर मग आजची पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवतो. 5:30 झाले, पॅकअप झाला ना, निघू आता. उजाडते आता हळूहळू थोडं थोडं. वर जायपर्यंत 2-2.5 तास जातील वाटतं, बघूया किती वेळ लागतो. फायनली 5:30 वाजता आम्ही वॉकिंग चालू केलं. आता वॉकच करणार आहोत ॲक्च्युली वर जायपर्यंत, कारण थोडं सामान पण आहे. सो बॅगवरती ठेवू, नंतर मग वरती दिवसभर रनच करायचं आहे. चला, आपला गाईड पुढे चालला आहे DN. खतरनाक मस्त. थंडी काय पडलेली रे मस्त. एक ब्लँकेट आणलं पाहिजे होतं अजून. थंडी पडली काय सुचत नाही, काय चाय पिली म्हणून बरं झालं तेवढं तरी. हो. सो गाईज 15 मिनटाच्या वॉकिंग नंतर असं वाटतंय की अर्धवट आलो आहे, बट नाही आहे. अर्धवट नाही, सुरुवात आहे फक्त. 10% झाली असेल. इथे वरती जायचं आहे आम्हाला, टॉपवरती. किरेश्वर गावातूनच आलो आम्ही, तिथून वरती. चला ओके. कोथळे, हा रे इथे दिसतोय. अच्छा, तोलारखिंड. ओके, आपल्याला इथून वर जायचं आहे ना. कोथळेला खाली ना, वरती जायचं आहे. हे मस्त बनवलं आहे. चौकी बनवली. ओके, चौकी आहे का? हां, जाऊया वरती. चल, झाला अर्धा तास झाला तरी बऱ्यापैकी. 40 मिनटं जास्त. ओके ओके, फ्लॅट भेटेल. मस्त चालायचं. ठीक आहे, मस्त. उन्हाच्या आधी वर पोचू आपण आरामात. ओके, ठीक आहे. हां, ही रेलिंग आहे ना पहिलीच तोलारखिंडाची. पावसात डेंजर आहे म्हणून मला वाटतं ते लावलेत. नाही ते काय गरज नव्हती. कातळ स्लिपरी होतं ना. कातळ आहे ना स्लिपरी. हो रे, चढणं म्हणजे डेंजर आहे तसं. हे कलावंतीसारखं स्ट्रेट आहे वर. हां बरोबर. पिंपळगाव जोगा डॅम. एक शिव मंदिर आहे प्राचीन. अच्छा, खाली पण पाण्यामध्येच आहे बाजूला. काय बोलतो? हा काय, पावसात बुडतं पूर्णपणे. बापरे. आता थोडं ओपन असेल. ओपन असेल, बरोबर. नंतर आठवण उद्या करूया. मी पण नाही बघितले. हा काय, बघायचंय. इथून आलो आम्ही खालून. म्हणतो आणि मग राहून जातो. हा समोर दिसतो सिंधुदुर्ग किल्ला. ओके, हा समोरचा. हा, तो 3 डोके दिसतात. 3 डोके दिसतात ते. हा, 3 डोंगरापैकी पहिला जो आहे ना, ओके तो सिंधुदुर्ग. आणि तो आहे ना हटकेश्वर. ओके, लेण्याद्री हटकेश्वर माहिती आहे ना. हा बरोबर बोलतात. लेण्याद्रीचा गणपती. कळलं ऐकलं. ते लेण्याद्री हटकेश्वर असं अच्छा, कनेक्टेड आहे डोंगर. कनेक्टेड आहे. ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जाऊ शकतो. असं मस्त. तर तिकडे लेण्याद्री डोंगरावरती ते चांगलं आहे. हो, बऱ्यापैकी
मस्त उजाडले आता. समोरचा हा किल्ला बघू शकता, भारी वाटते. ओके, बघूया अजून किती वर आहे. ही रेलिंग आहे म्हणून काय वाटत नाही आहे, पावसात पण त्याचा खूप फायदा आहे. अरे इथे पूर्ण स्लिपरी होते ना म्हणून. बोला. हां, तर ही वाघबीळ आहे तोलार खिंडीमधली. अच्छा. पाहू शकता 2 होल आहेत. हा रे, मध्ये. तर ते वाघ राहत असेल काय, हो. म्हणजे राहायचं असेल मे बी इथं असेल, कधीतरी. आता नाहीये. हां, दिसतेच डेंजर आहे बघ ना. चांगलीच जागा आहे. लोकांनी कचरा तर केला आहे भरपूर, काय बोलणार. इकडे येऊन स्टे करत असतील आणि कचरा करत असतील. वाघबीळ स्टेसाठी चांगलं आहे रे, पण तसा डेंजर पण आहे. हो, आता दिवसाचं म्हणून तुला वाटतं दिवसाचं म्हणून काहीतरी वाटतंय, फाटेल इथे. रात्रीची डेंजर आहे. एका तासाच्या ट्रेकिंग नंतर तरी आम्ही अर्ध्यावर तरी आलो असं वाटतंय मला. बघू आता पुढे किती आहे. फ्लॅट रूट असेल मे बी, आणि 450 इलेव्हेशन दाखवतोय मीटरचा. चला जाऊया पुढे. ते मे बी लोकांना स्टेसाठी करत असतील वाटतं, किंवा पाणी वगैरे दुकानं वगैरे असतील. हां, ही दुकानासाठी दुकानासाठी करा. पावसात बरोबर. सॅटर्डे संडे. हरिश्चंद्रगडाकडे, बरोबर, हरिश्चंद्रगड. ओके, हा बाले किल्ला ना वरचा. किल्ल्याचा पाले किल्ला. अच्छा, त्याला सगळ्यात आपण जायला वेगळी वाट आहे तिकडनं, त्या साईडने. आपण वर जाऊ शकतो. ओके, हे आपण उद्या कव्हर करू. चालेल. बरोबर, ती तो हायेस्ट पॉईंट असेल मे बी. हायेस्ट पॉईंट हा तारामती शिखरचा. अच्छा, हां, जो आता आपण जाणार आहे ओके. तो आपण पहिला कव्हर करू आज. चालेल, मग आपण वाटा बाकीचे हे करू. पुढे फिरू. ठीक आहे. पुढे ना. अच्छा, कोणतं आलं ते शंकराचं मंदिर नमस्कार. बघू शकता. इथे स्टेसाठी, परत नाश्ता पाणीसाठी वगैरे इथे सगळं भेटू शकतं. आम्ही एक तास 40 मिनटं झालीच चालून, आणि इथून आता आम्ही तारामती शिखरला जाणार आहोत. आता पावसानंतर नाही पहिले येतं ना कधी मे महिन्यात वगैरे. हा, पण मग अजून पावसाचं वातावरण आहे ना. हा, अच्छा, हां. चेंज झाला ना. हा, एकदा पाऊस हां, तर आपण कुठे चाललो वरती? तारामती शिखर. तारामती शिखर ना. हां, म्हणजे किल्ल्याचा सगळ्यात हायेस्ट पॉईंट. ओके, हायेस्ट पॉईंट आहे. तिथून पूर्ण 360 व्ह्यू मिळेल आपल्याला. पूर्ण किल्ल्याचा ना. मस्त तिन्ही जिल्ह्यातला आपल्याला व्ह्यू मिळेल. व्ह्यू भेटेल वरती. बघूयाचं. पाऊस पडलाय मस्त, जरा थोडा थोडा थंड आहे. पावसामुळे वातावरण चेंज झालं. चेंज झालंय ते. क्लाउड वगैरे आता काही भेटणार. आवड भेटणार नाहीये, बरोबर. सो गाईज, आता आम्ही तारामती शिखरला आलोय वरती, आणि इथून वरतून बघू शकता हे केदारेश्वर मंदिर दिसतंय इथे. तिथे आम्ही आता जाणारच आहोत खाली उतरून. हा टॉप व्ह्यू आहे, आणि त्याच्याच मंदिराच्या खाली ती शंकराची मंदिर जी आपण गुफा बघतो ती तिथेच आहे. जाऊया आपण थोड्या वेळात. हां, हे त्याच्याच खाली आहे. अच्छा, माळशेज घाट दिसतोय इकडेच. हा, ते गाड्या वगैरे दिसत आहेत हा तिकडे. अख्खा जुन्नरचा भाग आहे. ते लेण्याद्री आहे. ओके, हटकेश्वर साईडला. मंदिर आहे. ओके, हे मंदिर. किल्लेश्वर गाव आणि त्याच्याकडे ओके, समोर दिसतो तो किल्ल्याचा बाले किल्ला. बरोबर. आता आपण आहोत तारामती शिखर. तारामती शिखरला अजून जायचं आहे वरती की हो, थोडंसं आहे. थोडं राहिलं. इथून एक नंबर व्ह्यू आहे. पावसात तर भयानक वाटत असेल रे, भयानक भयानक खतरनाक. कारण इथे आत्ताच बघ किती वर आहे. आणि ही जी घळ दिसते ना ती हा. तारामती घळ. अच्छा, ओके. सर्वात कठीण घळ कठीणच आहे ती, किल्ल्याची दिसतेच जी आहे वाढ बघा. आहे ना एकदम. ती कातळ टप्पे भरपूर आहेत. ओके. टेक्निकल आहे ती. बरोबर, सर्वात कठीण आहे. डेंजर आहे. तो एक गाव भारी वाटतो मतलब. ते खोपी गाव आहे तो. खूपी गाव का. आपण तिथपर्यंत हा पूर्ण आपला किल्ला एवढा मोठा किल्ल्याचा घेर आहे. तो जवळजवळ 7-8 किलोमीटरचा घेर आहे. पाचनाईची वाट आहे. इकडनं त्या बाले किल्ल्याच्या अगोदर ते नेडं दिसतंय बघा. त्या अगोदर ते एक आपला गाईड. त्याला जुन्नर दरवाजी वाट म्हणतात. सो मित्र, आम्ही आता तारामती शिखरच्या एकदम टॉपवरती, म्हणजे या किल्ल्याच्या हायेस्ट पॉईंटवरती पोहोचलो आहे. आणि इथे बघू शकता हे शिवलिंग आहे. इथे जास्त ट्रेकर तर इथेच येतात फोटो काढायला, आणि इथून 360 व्ह्यू भेटतो तुम्हाला पूर्ण. मी तुम्हाला दाखवतोच. हा, आम्ही जुन्नर खाली खिंडेश्वर मैदान गावातून आलो वरती.
खिरेश्वर, बरोबर, खिरेश्वर गावातून आलो आणि या साईडला आहे तो कोकणकडा. खाली जाणारच आज, दिवसभर पूर्ण फिरायचं आहे. आणि इकडे आहे ते मंदिर. फोटो काढूया अजून, चला निघूया. एक काढतो. नाही नाही, लटकवली. अच्छा, त्याला रविदास शिखर म्हणतात. त्याच्यावरती पण जाऊ शकतो. ओहो, फायनली आम्ही पोहोचलोय. हे बघू शकता आणि समोरचा कोकण कोकणकडा आहे. खतरनाक, तिकडेच जायचंय आता. मस्त, खूप दिवसांची वाट बघितली याची, यायला इकडे. आणि हे रोहिदास शिखर ना, हा रविदास मस्त, एक नंबर. अच्छा, ओके, शिडा आहेत. लोकांना इझी गेलंय, नवीनच दिसते शिडी. कोकणकड्याचं साईडला जातोय ना आपण. मस्त, डायरेक्ट आपण कोकणकड्यावर जाऊ. पोचू आता. हो हो, चल. चौकात आला वाटतं, आला असेल. हा कोकणकडा साईडला रस्ता आहे जायचा. आणि हा दगड बघू शकता, एकदम नागाच्या फणीसारखा एकदम पुढे आलेला. एक गुफा टाईप झालेला आहे छोटासा. पूर्ण रॉकी सेक्शन आहे. आणि याच पार्टवर आम्ही प्रॅक्टिस करतो. आज फुल डे आहोत, उद्याचा पण दिवस असणार. चला बघूया, मजा येईल. पूर्ण हरिश्चंद्रगड एक्सप्लोर होणार आहे आज. सो आता माझ्या समोरच आहे कोकणकडा, बघू शकता. ॲक्च्युली मजा ती खरी पावसातच आहे. आम्ही पावसात पुन्हा येऊ एवढं नक्की. मलाही खूप आवडलं आहे बघायला. ओके, तो अख्खा शेवाळ कसा चढलो पावसात हा डेंजर आहे. खतरनाक डेंजर होतं. कोणच येत नाही कारण गावातले लोक पण येत नाही येत ना, रिस्क आहे ना तेवढी पावसात. रिस्क म्हणजे जबरदस्त रिस्क. शेवाळ येते पूर्ण. खतरनाक रिस्क. हा, आता आपण गावात कुठच्या जातोय म्हटलं? आता आपलं तसं गाव आहे पाच नाही. पास नाही. हो, ओके, पाच एक गाव आहे, पण पाच नाही गावात पुढे राहिलं. पुढे राहिला. गावात एकदम जाणार ना. ओके पाचनेच्या वाटेन जेव्हा उतरू ना तेव्हा आपण त्या गावात जाणार. ओके, चालेल. आपण फक्त खाली जायचं आणि वर यायचं. इथून फोन मोबाईल ठेवून दे. आरामात जाऊ. हो हो. हा आहे, बघू शकता ही नळीची वाट. इथे लोक खूप कमी येतात कारण बघू शकता इथे क्लाइम्बिंग करायला एकदम स्टिफ आहे. आत्ताच किती बघू शकता इथे स्टिफ आहे. आणि पावसात तर म्हणजे विचारच करणार का नाही. सो आता इथेच आम्ही खाली जाणार आहोत. इथून बेटाच्या नळीने खाली बेटाची नळी. बेटाची नळी. इथून तर वरून उतरलो आहे, डेंजर होता उतरायला. सेम ॲज इथे खाली जायला. इथे ॲक्च्युली पूर्ण फोकस करावा लागतो स्टेप्सवर. एक तर तुम्ही बसूनही उतरू शकता आरामात, कारण अति घाई संकटात नाही. भरपूर कुठे कुठे नाही. ओके बॉस, आलो. दगडावरून गेलेलं चांगलं आहे ॲक्च्युली, ग्रिप तरी पकडते. मातीवर गेल्या ना, पावसाळ्यात नाही. पावसाळ्यात नाही. आता हे पूर्ण अख्खं डेंजर. पावसाळ्यात काय उपयोगाचं नाही. कोण रिस्की असतं. नाही नाही, इथे यायचंच नाही पावसात जास्त. टेन्शनच नको. DN अशा रस्त्यातून घेऊन जातोय की कधी बघितले नाहीच आहेत, पण एवढे टफ पण आहेत. आणि एवढी टफ प्रॅक्टिस केल्यानंतर रेस तर नक्कीच इझी जाईल, एवढं तर मी सांगू शकतो. डेंजर आहे.
हो, आणि नवीन नवीन ट्राय करायचं म्हणजे नवीन नवीन रूट ट्राय केलेत बरोबर. खायला पण त्याची सवय बसेल तेच ना. की नवीन नवीन ट्राय करायची सवय. हो. म्हणजे कुठचाही रूट असेल की सो फायनली खालच्या त्या गावातून आम्ही वरती आलो आहे. आता परत आम्ही कोकणकडे साईडला जाणार आहोत आणि तिथे पाणी वगैरे घेऊन थोडा रेस्ट करून पुढच्या अजून दुसऱ्या एका लूपला जाणार आहोत. रिटर्न आलो परत. 4.5 तासांचा झाला ट्रेकिंग. तरी नाश्ता करायला थांबलोय. किती वाजले? 11, 10:30. आता नाही. वाजले तर 10. 10 वाजले फक्त. चला नाश्ता करून आता थोडा अजून एक लूप करायला जाऊ. घाटने खाली उतरू. ओके. हां, सो एक तर खिरेश्वर आणि एक बेटाची नळी तर झाली आहे उतरून. आता आम्ही तिसरी वाटमध्ये उतरतो. बैलघाट म्हणून एक आहे. बघू शकता एकदम स्लिपरी आहे पूर्ण. आणि हा पूर्ण दरीतूनच खाली उतरणार आहोत. चला जाऊया बघूया. एकदम स्लोप आहे. सो बी केअरफुल. स्लोली जायचं आहे आपल्याला. हो तर बसू शकता खाली. ओके. हे ॲरो पण दिलेत. ओके चला. सो दिलेल्या माहितीप्रमाणे एका काकांनी बैलघाटातला हा दरवाजा आहे ॲक्च्युली पुरातन काळाचा, म्हणजे किल्ल्याचा. इथून आता आम्ही खालीच उतरणार आहोत आणि सेम रूटने परत वरती येणार आहोत. मस्त ना. अजून आहे तेवढा पूर्ण घेऊ शकतो खाली. हां तेच ना. सो दुपारचे 1:30 होत आले, 1:30 वाजत आले ना. आणि थोडासा ब्रेक घेतला आहे आणि नाश्ता केला मी. नाश्ता म्हणजे ओट्स बनवलेत. इथे मी गॅस आणलेला, सगळं पाणी वगैरे फिल केलं आहे इथे मंदिराच्या इथे. आणि आता नाश्ता करून पुढच्या लूपसाठी निघू ना. बघूया थोडा रेस्ट करून बघू. नमस्कार मित्र, मी आज हरिश्चंद्रगडावर इथे प्रॅक्टिससाठी आलेलो. आणि तुम्ही बघू शकता मागे जे केदारेश्वर मंदिर आहे, शिव मंदिर आहे. आणि एक इथे स्पेशल एक सांगायचं म्हणजे की इथे पाण्याचे टाके आहेत, स्वच्छ पाण्याचे टाके. मी तुम्हाला दाखवतो. एकदम पिण्याचं पाणी आहे, एकदम स्वच्छ क्लिअर क्रिस्टल टाईप. इकडे काही लोक कचरा येऊन करतात, तर तसं काही करू नका. कारण हे पिण्याचं पाणी इथे गावचे लोक वगैरे प्यायला घेऊन जातात. इथे पूर्ण गुफा आहे. हां, सो मित्र जेवण नाही पण थोडासा नाश्ता करून आम्ही आता निघालो. जुन्नर दरवाजाच्या कुठे म्हटलं? खिरेश्वर गावात निघणार आहोत. आणि तिथून वरती एक लूप करणार आहोत. रिटर्न येऊन नंतर ऑपोजिट साईडला जाणार आहोत. ऊन तर थोडं कमी झालं आहे. कुठची हे म्हटलं? ही तारामती गड. तारामती गड एक नंबर आहे. डेंजरच आहे. बघून किती वाटते ती. एकदम स्ट्रेट आहे. सगळ्यात कठीण वाट ना इकडे चढायची म्हणजे. बापरे, व्ह्यू तर खाली एक नंबर आहे. थोडा डेंजर. आम्ही याच रूटने जाणार आहोत साईडने आणि खाली खिरेश्वर गावात उतरणार आहोत. या पूर्ण वाटेने आम्ही खाली जाणार आहोत आणि परत त्याच वाटेने रिटर्न येणार आहोत. आणि इथे आम्हाला चांगलं इलेव्हेशन भेटणार आहे. आत्तापर्यंत 1600चं इलेव्हेशन झालं आहे. सो टार्गेट आहे की 3000 करायचा. बघू आता किती होतं वर येईपर्यंत. अजून एका दुसऱ्या वाटेने उतरायचं आहे खाली आणि अप करायचं आहे. बापरे, DN सोबत प्रॅक्टिस करायची म्हणजे डेंजर आहे. आता इथे आपल्याला खाली जायचं आहे या नाळेतून, जुन्नर दरवाजा मार्गे. बापरे, इथे दरवाजा होता का? हो, इथे असा दरवाजा होता, तो मग फुटला. डेंजर आहे. जागाच किती आहे खाली उतरायला. चल जाऊया बघा. इथून आता जायचं आहे आता खाली. काय DN ला फॉलो करावं लागणार आहे, ऑप्शन नाही.
विचार करू शकता इथे पाण्याची फ्लो असतो नेहमी पावसात, तर इथे पावसात कसे उतरतील पूर्ण शेवाळ आणि पूर्ण पाणी फ्लो, खूप डेंजर आहे बापरे. थोडं बसूनच उतरलेलं चांगलं आहे. हो वाट लागते. चालू केला मी थोडा, हा कर कर. दिसेल. कातळ पण तसाच आहे ना. हो आणि असं ते stick ठेवली ना, जायला आता गरज होती त्याची. हां आता पाहिजे होती. म्हणजे उतरताना मस्त व्हिडिओ काढला. ठीक आहे. सगळ्या वाटामध्ये आमच्या एक वाट खतरनाक आहे. अच्छा हां दिसते, डेंजर आहे, दिसतेच ती. ते पण चांगलं आहे. पाणी पण आहे. फोडून फुटले ते दगडावर. चांगले पिकलेले आंबे आहेत. तर जुन्नर दरवाजा आम्ही उतरलेलो काही वेळापूर्वीच, आणि खाली गावातून आता परत आम्ही रिटर्न जायला निघालो आहे वरती. आणि परत मंदिर जिथे आहे केदारेश्वर मंदिर तिथे पोचणार आहोत. जुन्नर दरवाजा तर फिरलो, टॉपवर पण आलो आम्ही, आणि आता निघालो आहे बाले किल्ल्यावर जायला. थोडंसं लास्टचं एलिव्हेशन राहिलं आहे. 12 तासाचं तर झालं आहे वॉक जॉग. कमीत कमी 2200 मीटरचं एलिव्हेशन झालं आहे. सो लास्ट राहिलं आहे आता, कारण 6 वाजत आलेत. थोड्या वेळात अंधार पण होणार आहे आणि रात्रीचं काय करायचं नाही, चल रेस्ट पण करायची. चला तर मग हां तिकडे वर जायचं आहे. सो गाईज बघू शकता आम्ही आता बाले किल्ल्याच्या टॉपवर आहोत, आणि हे पाण्याचे कुंड वगैरे आहेत इथे. आणि आता आम्ही इथून खाली जाणार आहोत, आणि मंदिराच्या केदारेश्वर मंदिराच्या बाजूलाच आम्ही तिथे स्टे करणार आहोत आज रात्री. आणि उद्या सकाळी परत 3 लूप करून थोडी अजून प्रॅक्टिस करून एक 12-1 वाजेपर्यंत रिटर्न निघणार मुंबईला. चला तर मग आता डाऊनलाच जायचं आहे पूर्ण. आजचं रनिंग ऑलमोस्ट संपलं आहे. हां दमलोत. आय थिंक 12 तासापेक्षा जास्त रनिंग झाली आहे, वॉकिंग झालं आहे, हायकिंग झाली आहे. हां जसं की बोललं जातं प्रत्येक किल्ल्यावर महाराजांची मूर्ती ही स्थापित केलेली आहे, तसंच इथे पण बाले किल्ल्यावर आता बघू शकता इथे मूर्ती आहे महाराजांची. खूप छान मूर्ती आहे. तिकीट आहे का? नाही तेवढं नाही. मस्त भाकरी घेते, भाकरी, लोणचा, राईस, ना आम्ही सकाळी येताना डाळ. साबुदाणा खिचडी खाल्लं. अच्छा, ओके. साबुदाणा खिचडी म्हणजे घरातून, तर ते साबुदाणा खिचडी पण थोडं हे वाटलं. सो मित्र आज रात्री आम्ही ते स्टे करणार आहोत, आणि उद्या सकाळी परत 3 राऊंड करायचे आहेत, अजून 3 रिपीट्स करायचे आहेत. सो ॲक्च्युली प्रॅक्टिसचा मेन हेतू तोच आहे की बॅक टू बॅक लॉंग रन करायचं आहे. सो उद्या पण एलिव्हेशन गेन होणार आहे. चला तर मग भेटू उद्या सकाळी. तोवर गुड नाईट.